मी डॉक्टर स्वप्ना आठवले, प्लास्टिक सर्जन पुणे। आज आपण माहिती करून घेणार आहोत एका थोड्याशा दुर्मिळ पण आम्ही कॉमनली बघत असलेल्या आजाराबद्दल। त्याला म्हणतात हायड्राडिनायटिस सपरेटिव्हा। हायड्राडिनायटिस सपरेटिव्हा ह्याला मराठीत काय म्हणावं तर काखेतल्या ग्रंथींना झालेले इन्फेक्शन आणि त्याच्यामुळे येणारी काखेत येणारी सूज किंवा काखेतल्या ग्रंथींमधनं येणाऱ्या स्त्रावामुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे मल्टिपल सायनसेस तयार होतात आणि त्याची दुर्गंधी पसरू शकते। तर ह्या आजाराला हायड्राडिनायटिस सपरेटिव्हा असं नाव आहे। हा आजार हा काखेत किंवा जांघेत होणाऱ्या ग्रंथींच्या इन्फेक्शनमुळे होतो। ज्यांची इम्युनिटी कमी असेल, शुगर असेल, अशा पेशंटमध्ये हा जास्ती बघितला जातो। या आजारामध्ये पू तयार होण्याचं प्रमाण असतं आणि एकदा पू तयार होऊन ती ग्रंथी फुटली की त्यातला पू बाहेर येऊन जातो आणि परत काही दिवसांनी त्याच्यामध्ये पू साठतो। सो ह्या पू साठण्याच्या प्रकारामुळे आणि तो फुटून झालेल्या सायनसमुळे या काखेमध्ये या सायनसचं जाळं बनतं। तर या सगळ्या प्रकाराला क्रॉनिक सपरेटिव्ह हायड्राडिनायटिस म्हणतात, की काखेत झालेल्या घामाच्या ग्रंथींमुळे इन्फेक्शनमुळे तयार झालेलं एक जाळं आणि या जाळ्यामुळे भयंकर त्रास होऊ शकतो। त्यांनी त्या जखमा भऱ्या होत नाहीत, काही महिन्यांच्या अंतरावर तुम्हाला सतत इन्फेक्शन होत राहतं आणि त्यांनी एक दुर्गंधी पसरू शकते। सो या आजारावर सर्जिकल स्वरूपात कायमस्वरूपी इलाज आहे का तर आहे। या स्वरूपात आपण काय करतो, या आजाराच्या स्वरूपात आपण या काखेतल्या ग्रंथी जिथे खराब झालेल्या आहेत तो पार्ट स्किनचा पूर्णपणे काढून टाकतो आणि प्लास्टिक सर्जरीच्या टेक्निकनी बाजूची स्किन वळवून, कधी त्याला रॉम्बॉइड फ्लॅप म्हणतो किंवा रोटेशन फ्लॅप म्हणतो, तर बाजूची स्किन वळवून आपल्याला त्या काढलेल्या भागाला लावता येतं। ह्याच्याबद्दल आपण थोडेसे फोटो मी प्री आणि पोस्टचे दाखवणार आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती कळेल की ही सर्जरी कशा प्रकारे केली जाते। युजुअली ह्याच्यासाठी 1 दिवसाची ॲडमिशन लागते, जनरल ॲनेस्थेसिया द्यायला लागतो। पण एकदा ही सर्जरी करून ती काखेतल्या दुर्गंधी ग्रंथी काढून टाकल्या आणि प्लास्टिक सर्जरी करून त्याच्यावर फ्लॅप वळून नवीन स्किन लावली तर ह्याला कायमस्वरूपी इलाज आहे। अजून कुठल्या पार्टमध्ये हायड्राडिनायटिस होऊ शकतं तर ब्रेस्टच्या खालच्या फोल्डमध्ये किंवा मानेच्या नेपला खाली फोल्डमध्ये किंवा जांघेमध्ये जिथे घामाच्या ग्रंथी असतात, तर अशा या 3-4 ठिकाणी हायड्राडिनायटिसचा त्रास उद्भवू शकतो आणि उद्भवला तर ह्याच्यावर कायमस्वरूपी इलाज अवेलेबल आहे का तर सर्जिकल ऑप्शननी कायमस्वरूपी इलाज अवेलेबल आहे आणि प्लास्टिक सर्जरीच्या ऑप्शनमध्ये ती स्किन काढून कायमस्वरूपी तिथे नवीन स्किन बसवली तर हा त्रास परत उद्भवत नाही। आणि याचबरोबर आम्ही ह्याला सप्लिमेंटरी म्हणून हेअर रिडक्शन ट्रीटमेंट पण आम्ही सजेस्ट करतो। सो कॉम्बिनेशन ऑफ प्लास्टिक सर्जरी टेक्निक आणि हेअर रिडक्शन टेक्निकनी या हायड्राडिनायटिसच्या त्रासापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळू शकते। अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डॉक्टर स्वप्ना आठवले, प्लास्टिक सर्जन पुणे। थँक्यू।